गेल्या 8 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। कोयना आणि चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हरिपूर संगम परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। कोयना आणि चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे। वारणा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेले असून हरिपूर संगम परिसरात नदीकाठची शेती पाण्याखाली गेली आहे। दरम्यान सांगलीतील आर्वेन पुलाजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी कालपर्यंत 10 फुटांपर्यंत असणारी आज 19 फुटांपर्यंत पोहोचली आहे। संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे असे आवाहन करण्यात आले आहे। गेले 8 दिवसापासून सततधार पाऊस पडत असल्यामुळे चांदोली आणि कोयना धरणामध्ये आता पाणी वाढत आहे। त्याचबरोबर सांगलीच्या ह्या आयर्विन पुलाजवळ आहोत आपण। आत्ताची सध्याची पातळी आता 19 फुटावर आहे। मात्र काल 15 फुटावर पाणी होती। आता झपाट्याने पाणी वाढत असल्याकारणाने आता पाणी आता नदीच्या पात्राबाहेर आता पडत आहे। त्याचबरोबर वारणा आणि कृष्णेचे संगम असलेले संगमेश्वर म्हणजे हरिपूर या ठिकाणी आता काही जमीन पाण्याखाली गेलेलं आहे। तसेच शेतीसुद्धा आता पाण्याखाली गेलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं सुद्धा आता नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर सांगलीचा आता जो आयर्विन पूल आहे या ठिकाणी 19 फूट जरी पाणी पातळी असली तरी इशारा पातळी आता हा 40 फूट आहे। तरी महापालिका असू दे किंवा जिल्हा प्रशासन असू दे, पाण्याची पातळी जर वाढली तर नदीकाठच्या ह्या नागरिकांनी स्वतःहून आपलं जे साहित्य असतील किंवा जनावर असतील हे आता स्थलांतर करावं असं आवाहनसुद्धा प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। असंच सततधार पडणाऱ्या पावसामुळे पाणी वाढण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे। दीपक कांबळे, सी न्यूज, सांगली।